नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, हल्ली टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मराठी मालिका होणार सून मी या घरची या मालिकेने खूप लोकांची मन जिंकून घेतली आहे व या मालिकेत श्रीच्या भूमिकेला खूप लोकांनी पसंत केले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीची भूमिका बजावणाऱ्या अभिनेता शशांक केतकर यांच्या लाईफस्टाईल, फॅमिली, इन्कम व वाईफबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। यांचे पूर्ण नाव शशांक केतकर असे आहे। यांचा जन्म 15 सप्टेंबर 1985 ला पुणे, महाराष्ट्रात झाला आहे व 2024 नुसार हे सध्या 38 वर्षाचे झाले आहेत। शशांकच्या प्रोफेशनबद्दल सांगायचे झाले तर हे एक अभिनेता आहेत। शशांकच्या परिवाराबद्दल बोलायचे झाले तर यांनी 2014 मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत लग्न केले, परंतु 2016 मध्ये यांचा डिवोर्स झाला व नंतर 2017 मध्ये यांनी प्रियंका ढवळे यांच्याशी लग्न केले, जे की ते प्रोफेशनने एक वकील आहे। बोलायचे झाले शशांक केतकर यांच्या करिअर बद्दल तर यांनी सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे अभियांत्रिकी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे व ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता स्थापच्या ऑस्ट्रेलियातील जलतरण शाळेत त्यांनी कर्तव्य व्यवस्थापक म्हणून काम सुद्धा केले आहे। शशांक केतकर यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे भारतामध्ये परत आले व त्यांनी कला सादर करण्याचा निर्णय घेतला। सर्वात अगोदर यांनी सुदर्शन रंगमंचक या नाटकामध्ये प्रमोद काळे दिग्दर्शित आणि सचिन कुंडलकर लिखित नाटकात यांनी आपली पहिली भूमिका साकारली होती। त्यानंतर यांनी मराठी टेलिव्हिजन शो साठी सुद्धा ऑडिशन दिले आणि यांनी ईटीव्ही मराठीचा दैनिक सोप काले तस्माय नमा व कैलास म्हणून पदार्पण केले, जिथे त्यांनी विक्रम गोखले यांच्या नातूची भूमिका निभावली होती। नंतर यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसारित होणाऱ्या स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्यांनी अनिकेत गायधनीची निगेटिव्ह भूमिका साकारली होती व त्यानंतर यांनी 2013 ते 16 मध्ये झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेत श्रीची मुख्य भूमिका बजावली होती व या मालिकेसाठी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट जोडपे पुरस्कार पण मिळाला होता। नंतर 2014 मध्ये यांनी तशी गमतीचे नाटक यामध्ये यांनी मंगेश कदम आणि लीला भागवत यांच्या मुलाची भूमिका बजावली होती। त्यानंतर 2015 मध्ये शशांक यांचा पहिला एकल यारा हा अल्बम सॉन्ग सुद्धा रिलीज झाला होता व यांचा हा अल्बम सॉन्ग दीपिका जोनीने गायला होता। सोबतच शशांक केतकर हे चित्रपटांमध्ये सुद्धा दिसले आहेत, जसे की एका दिशेचे तिकीट, आरोन, 31 दिवस व गोष्ट एका पैठणीची। सांगायचे झाले शशांक केतकर यांच्या इन्कम बद्दल तर हे टीव्ही मालिकांमध्ये एका एपिसोडचे काम करण्याचे 20 ते 25 हजार रुपये चार्ज करीत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला शशांक केतकर यांचे अभिनय बघायला कसे वाटते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही शशांक केतकर यांचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करावं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।